नमस्कार. आत्मविश्वास म्हणजे काय? कुणीतरी कौतुक केलं की मिळणारी गोष्ट? अनेकांचा असाच समज असतो. पण आज आपण याच गैरसमजाच्या मुळावर घाव घालणार आहोत आणि पाहणार आहोत की खरा, न डगमगणारा आत्मविश्वास नेमका कसा घडवला जातो. चला, सुरुवातच एका अशा विचाराने करूया जो कदाचित थोडा धक्कादायक वाटेल. आपण ज्या आत्मसन्मानाच्या मागे धावतो तोच एक सापळा तर नाही ना? सतत कौतुकाची आणि मान्यतेची अपेक्षा करणं हे आपल्याला मजबूत बनवतं की आणखी कमजोर, याचा विचार करायला हवा. तर मग सगळ्यात पहिली पायरी काय आहे? आत्मविश्वासाबद्दलच्या चुकीच्या कल्पनांना बाजूला सारणं. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आपलं मूल्य, आपली किंमत दुसऱ्यांच्या नजरेत असते. पण खरं सांगायचं तर हीच ती पहिली मोठी चूक आहे. बघा, डावीकडे आहे आपला सामान्य समज की कोणीतरी कौतुक केलं की आत्मविश्वास येतो, तो इतरांकडून मिळतो. पण हे वाऱ्यावरच्या दिव्यासारखं आहे, कधीही विझू शकतं. याउलट उजवीकडचं सत्य बघा. खरा आत्मविश्वास हा स्वतःच्या मर्यादा ओलांडल्यावर येतो. कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन त्यावर मात केल्यावर येतो. तो दुसऱ्यांकडून मिळत नाही, तो स्वतः घडवावा लागतो. तो खडकासारखा पक्का असतो. मग जर कौतुकाचा पाठलाग करणं योग्य नसेल तर मग खरा मार्ग कोणता? तर उत्तर आहे आत्मविश्वास घडवणं. तो कुणाकडून मागायचा नसतो, तर स्वतःच्या हिमतीवर मेहनतीने कमवायचा असतो. चला तर मग पाहूया तो कसा कमवायचा. कमावलेला आत्मसन्मान याचा नक्की अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी भावना आहे जी आपण कठीण पण महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जातो आणि त्यावर विजय मिळवतो तेव्हा आतून निर्माण होते. हा एक आतला आवाज असतो जो सांगतो की मी हे करू शकतो, कारण यापेक्षा कठीण गोष्टी मी करून दाखवल्या आहेत. हे लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाला पटवून देण्यासाठी असतं. जरा विचार करा, जेव्हा आपण एखादं अवघड काम पूर्ण क्षमतेने स्वतःला झोकून देऊन करतो तेव्हा आतून एक वेगळीच शक्ती जाणवते, नाही का? बस हेच ते ज्ञान, हाच तो अनुभव जो आपल्या आत्मविश्वासाचा भक्कम पाया बनतो. आणि हा पाया इतका मजबूत असतो की तो कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. खरा बदल हा बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या आतल्या जगात सुरू होतो. जेव्हा आपण आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवतो तेव्हा खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो. चला पाहूया हे कसं साधायचं. बघा, आपल्या आयुष्यात दोन जगं असतात. एक बाहेरचं, जिथे घटना घडतात, लोक भेटतात, परिस्थिती बदलते, यावर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं. पण एक दुसरं जग आपल्या आत असतं. आपले विचार, आपलं लक्ष आणि आपण प्रत्येक गोष्टीला काय अर्थ देतो हे. आणि या आंतरिक जगावर आपलं 100% नियंत्रण असू शकतं. खरी शक्ती इथेच आहे. तर आपल्या हातात नियंत्रणाचे 3 हुकमी ऐक्य आहेत. समजा काहीतरी वाईट घडलं. आता पहिली गोष्ट, आपण लक्ष कशावर देणार? जे गमावलं त्यावर की ज्या नव्या संधी निर्माण झाल्या त्यावर? दुसरी गोष्ट, आपण या घटनेला काय अर्थ लावणार? सर्व काही संपलं असं म्हणणार की ही एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे असं म्हणणार? आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली कृती. आपण निराश होऊन बसणार की नवीन काहीतरी करून दाखवणार? आपल्या आयुष्याची सूत्र पूर्णपणे आपल्या हातात आहेत. कोणतीही महान गोष्ट एका रात्रीत घडत नाही. ती घडते एकांतात, जेव्हा आपल्याला कोणीही पाहत नसतं. जसं एका महान बास्केटबॉल खेळाडूने दाखवून दिलंय की यशाचं खरं रहस्य लोकांच्या नजरेआड केलेल्या सरावात दडलेलं असतं. 20 लाख हा फक्त एक आकडा नाहीये. ही एका खेळाडूनं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत केलेल्या सरावाची संख्या आहे. हा आकडा म्हणजे त्याच्या कौशल्याचा आणि त्याच्या अढळ आत्मविश्वासाचा भक्कम पाया आहे. कल्पना करा, रोज न चुकता 500 शॉट्सचा सराव. याचा परिणाम काय होतो? जेव्हा तो खेळाडू मैदानात शेवटच्या क्षणी तो निर्णायक शॉट घेतो तेव्हा त्याच्या मनात भीती नसते. का? कारण त्याला आतून ठाऊक असतं की हा शॉट त्याने याआधी लाखो वेळा एकांतात यशस्वी करून दाखवला आहे. हीच ती पडद्यामागची मेहनत आहे जी लोकांच्या लक्षात येत नाही. हे एक साधं पण अतिशय महत्त्वाचं सूत्र आहे. एकांतात जेवढा घाम गाळला जातो तेवढंच लोकांसमोर नशीब चमकतं. आधी क्षमता मिळवावी लागते, मग आत्मविश्वास आपोआप येतो. याच्या उलट विचार करणं म्हणजे निव्वळ मृगजळ आहे. एकदा का असा मेहनतीने आत्मविश्वास कमावला की आपल्याकडे एक अशी ताकद येते ज्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हा तो बदल आहे जो आपल्याला एका बळीच्या भूमिकेतून थेट नायकाच्या भूमिकेत घेऊन जातो. जेव्हा आपण म्हणतो की हे माझ्यासोबतच का घडतं, तेव्हा आपण नकळतपणे स्वतःला एक बळी समजत असतो. जणू काही आपण अशा नावेत बसलोय जिथे आपलं काहीच नियंत्रण नाही आणि लाटा जिकडे नेतील तिकडे वाहत चाललोय. किती हतबल करणारी भावना ही. आता फक्त एक शब्द बदलून बघा.
माझ्यासोबत ऐवजी म्हणा माझ्यासाठी. जे काही घडतंय ते माझ्यासाठी घडतंय. आणि अचानक सगळं चित्र बदलून जातं. आता आपण त्या नावेचे कप्तान बनतो. आता प्रत्येक संकट हे आपल्याला बुडवण्यासाठी नाही, तर काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला आणखी मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. याला म्हणतात नायकाचा प्रवास. आपलं आयुष्य म्हणजे एक कथा आहे आणि आपण त्या कथेचे नायक आहोत. प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष हा त्या कथेमधला एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्याला अधिक सामर्थ्यवान आणि शहाणा बनवतो. ही कथा आपणच घडवत असतो. तर मग आता प्रश्न हा उरतो की आपलं पुढचं आव्हान कोणतं आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला घाबरवते, पण त्यावर मात केली तर आपलं आयुष्य बदलून जाईल? ते आव्हान शोधा आणि त्या प्रवासाला सुरुवात करा, कारण हा प्रवास कधीच संपत नाही.